नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही बघताय 45 मराठी. लताबाई संकटात असूनही इतक्या खंबीरपणे मायाचा धीर वाढवतात हे तुम्ही पाहिलं का? आणि त्या ऐश्वर्याच्या कारस्थानांबद्दल उघड करताना जी नवी दिशा कथेने घेतलेली आहे ती खरंच रोमांचक आहे. आज आपण या भागात काय वेगळं घडलं हे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मालिकेच्या प्रत्येक अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आजच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या भागात खूपच टेन्शन वाढवणारं वातावरण रंगवलं गेलं आहे. सुरुवातीला सौमित्र आणि जानकी सारंगसाठी डब्बा घेऊन जात असतात. इथे सीन खूप नेमकेपणाने डिझाईन केलेला आहे, कारण ऐश्वर्याला सारंग कुठे लपलेला आहे याचा शोध लागू नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतलेली असते. पण ऐश्वर्याच्या शंकेखोर स्वभावामुळे ती त्यांच्या मागावर लागते. जानकीच्या हातून डब्बा खाली पडणं, तिच्या पायाला लागणं आणि त्यानंतर आरशात ऐश्वर्या दिसणं हा क्षण संपूर्ण एपिसोडमध्ये थ्रिल निर्माण करणारा ठरतो. विशेष म्हणजे आरशात दिसणारं सत्य मागे वळून काहीच न दिसणं यामुळे तणाव द्विगुणित होतो. जानकीनं पटकन संशय न आल्यासारखं वागणं ही तिची शहाणी चाल होती, कारण त्यामुळे ऐश्वर्याच्या मनाला खात्री मिळाली नाही की ती पकडली गेली. पण लगेचच सौमित्रला सुद्धा तेच दिसतं आणि त्यामुळे दोघेही आता पूर्ण सतर्क झालेले असतात. दुसऱ्या बाजूला सारंगचा ट्रॅक हलकासा विनोदी रंग घेतो. त्याला भूक लागलेली असते आणि सौमित्र दादा उशीर करत असल्याने तो अधीर झालेला असतो. सारंगची भूक आणि डब्याची वाट पाहणं हे त्याच्या निरागस स्वभावाचं चित्र उभं करतं. पण दरवाजा ठोठावणारा खरा सौमित्र नसून इन्स्पेक्टर साहेब असतात. या ठिकाणी लेखकाने अचानक टर्न दिला आहे. सारंगला वाटतं की दादा आलाय आणि जेव्हा समोर इन्स्पेक्टर साहेब येतात तेव्हा त्यांचा डब्याचा वेळेला आलात हा संवाद हलकासा हसू आणतो, पण त्याचवेळी टेन्शनसुद्धा वाढवतो. सारंगने इन्स्पेक्टर साहेबांना समजावण्याचा प्रयत्न केला की त्याने चुकून ते बोलून टाकलं कारण त्याला भूक लागलेली आहे. हा संवाद सारंगच्या निष्पापपणाचं उत्तम उदाहरण आहे. पण यानंतर तेव्हा सारंग नाटक, प्रॉपर्टी पेपर्स आणि ऐश्वर्याचा उल्लेख करतो तेव्हा परिस्थिती पुन्हा गंभीर बनते. प्रेक्षकांना हे लक्षात येतं की सारंगच्या मनात किती मोठं ओझं आहे. त्याला वाटतं की नाटक खूप लांबलेलं आहे आणि त्याचा शेवट ऐश्वर्या चुकीच्या पद्धतीने रंगवू शकते. इन्स्पेक्टरांचा संवाद खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणतात की वरिष्ठांचा दबाव आहे, केसचा निकाल लवकर लावण्याची गरज आहे, म्हणजेच आता ही सगळी गोष्ट अधिक वेळ लपून राहणं शक्य नाही. इथे मालिकेत दोन दिशांनी तणाव वाढतो. एकीकडे ऐश्वर्या पाठीमागून पाठलाग करत आहे, तर दुसरीकडे पोलिसांवर वरिष्ठांचा दबाव आहे. सारंगची शेवटची विनंती, दादा आला की प्रत्यक्ष त्याच्याशी बोला, ही खूप महत्त्वाची ठरते. कारण त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. आता सौमित्र वेळेवर पोहोचेल का? ऐश्वर्या त्यांना थांबवेल का? की पोलीस आधीच काही निर्णय घेतील? घरी सौमित्र आणि जानकी कुठे गेलेत याचा मागोवा घेते. तेव्हा ऋषिकेश सांगतो की ते सारंगसाठी डब्बा घेऊन गेलेले आहेत. सुमित्रा मोठ्याने बोलते आणि ऋषिकेश तिला लगेचच सावध करतो की उगाच कोणी ऐकून घेईल. विशेषतः ऐश्वर्या ऐकले तर सगळा घोळ होईल. या संवादातून स्पष्ट होतं की ऋषिकेश किती सावध आणि प्रॅक्टिकल विचार करणारा आहे. पण सुमित्रा ऐश्वर्या खोलीत नाही हे सांगते. त्यामुळे दोघांच्याही मनात शंका निर्माण होते. नेमकी हीच शंका प्रेक्षकांसाठी पुढील थराराची नांदी ठरते. सुमित्रा ऐश्वर्याला फोन करून विचारायचा प्रयत्न करते, पण ऋषिकेश तिला थांबवतो, कारण ऐश्वर्या नक्की खोटं बोलून दिशाभूल करेल असं त्याला वाटतं. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे प्रेक्षकांच्या मनात सुद्धा खात्री बसते की ऐश्वर्या काहीतरी वेगळं प्लॅन करत आहे. त्याचवेळी जानकीचा फोन येतो आणि ती सांगते की ऐश्वर्या खरंच त्यांचा पाठलाग करत आहे. हा क्षण सुमित्राच्या शंकेला ठोस पुरावा मिळवून देतो आणि तिचं टेन्शन अधिक वाढतं. ऋषिकेश तात्काळ युक्ती काढतो. जानकी आणि सौमित्राने काहीच लक्षात न आल्यासारखं वागावं ही त्याची डोकं शांत ठेवून घेतलेली योग्य पावले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना त्याची महत्त्वाची भूमिका जाणवते. दुसऱ्या बाजूला लताबाईंचा ट्रॅक प्रचंड भीतीदायक आणि हृदयाचा ठोका चुकवणारा ठरतो. लताबाई आणि ती मुलगी किडनॅपरला धडा शिकवण्याचा प्लॅन आखतात. लताबाईंच्या हातात लाटणं आणि मुलीकडे चादर हा सीन सुरुवातीला प्रेक्षकांना उत्साह देतो की आता तो माणूस पकडला जाईल. पण जसजसा तो माणूस आत येतो, त्याचा कोट, मास्क, गॉगल आणि हातातील बंदूक या सगळ्यामुळे परिस्थिती पूर्ण बदलते. तो माणूस बंदूक रोखतो आणि मुलीला मारतो तेव्हा वातावरणात भीती दाटून येते. लताबाई लगेच तिच्या आड येतात आणि मुलीला वाचवतात. यामुळे त्यांचं धैर्य आणि मातृत्व एकाच वेळी दिसतं. पण त्या माणसाचे शब्द खूप चीड आणणारे असतात. अर्धी लाकडं मशणात गेली आहेत असं बोलून तो लताबाईंचा अपमान करतो. इथे लेखकाने खलनायकाची निर्दयी वृत्ती खूप ठसठशीत दाखवलेली आहे. तरीसुद्धा लताबाईंची हिंमत काही कमी होत नाही. त्या थेट प्रश्न विचारतात की आम्हाला का बंदी करून ठेवलेलं आहे? पण त्यावर तो माणूस धमकी देतो, पुढच्या वेळी उत्तर त्याची बंदूक देईल. या क्षणी तणावाची परिसीमा गाठलेली जाते. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, आता लताबाईंचं काय होणार? आणि ती मुलगी त्या संकटातून बाहेर पडतील का? की हा खलनायक आणखी काही भयंकर करेल? एकीकडे घरात ऐश्वर्याच्या संशयामुळे वातावरण तापलेलं आहे, तर दुसरीकडे लताबाईंच्या जीवावर बेतलेलं संकट. या दोन समांतर कथानकांनी मालिकेचा ताणतणाव फारच वाढवलेला आहे. प्रेक्षक आता उत्कंठेने वाट बघतायत.
पुढचं पाऊल सौमित्र जानकीचं काय असणार आणि लताबाई या संकटातून स्वतःचा बचाव करून बाहेर पडतील का? लताबाई ज्या ठिकाणी अडकलेल्या आहेत तिथे तो निर्दयी माणूस पुन्हा धमकी देतो. नियम माहीत असतील तर नीट पाळ, नाहीतर बंदूकच उत्तर देईल, असे म्हणत तो माया आणि लताबाईंच्या डोक्यावर बंदूक रोखतो. या प्रसंगाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला. बंदूक रोखूनही दोघी जिवंत राहतात, कारण तो माणूस थोड्या वेळासाठी निघून जातो. पण त्याचा धाक दोघींच्या मनावर खोलवर बसतो. लताबाईंचं रडणं आणि मायाला माफी मागणं खूप भावूक होतं. एका आईसारखी ती स्वतःला दोषी ठरवते. माझ्यामुळे तुझ्यावर वेळ आली आणि मायाला पोरी म्हणत मायाने कावटाळते. पण माया उलट त्यांना धीर देते. तुम्ही माझ्यासाठी हे केलंय, माझ्या चांगल्यासाठीच केलंय, असं ती म्हणते. हा संवाद केवळ बंध वाढवणारा नाही, तर प्रेक्षकांसाठी सुद्धा हृदयाला भिडणारा ठरतो. दुसरीकडे जानकी आणि सौमित्रचा ट्रॅक पूर्णपणे टॅक्टिकल मूव्सने भरलेला होता. ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करत असते, पण तिला चांगलंच उल्लू बनवलं जातं. जानकी हुशारीने डबा थेट इन्स्पेक्टर साहेबांना देते आणि मुद्दाम मोठ्या आवाजात संवादाने साधते, जेणेकरून ऐश्वर्याला सगळं ऐकू जाईल. हा सीन जबरदस्त होता, कारण जानकीच्या संवादामधून तिची चतुराई झळकते. ती इन्स्पेक्टर साहेबांना मस्का मारते असं बाहेरून ऐश्वर्याला वाटतं, पण खरी गोष्ट म्हणजे तिच्या शब्दांमधून एक संदेश जाणून बुजून ऐश्वर्यापर्यंत पोहोचवला जातो. त्या गुन्हेगाराला पकडल्यानंतर मला एक झणझणीत सापड मारू द्या. हा संवाद केवळ संवाद नव्हता, तर ऐश्वर्याच्या मनावर घाव घालणारा शाब्दिक प्रहार होता. इन्स्पेक्टर साहेबांचा मुद्दाम दिलेला शब्द, त्यांचं हसणं आणि मिठाईची गंमत या सगळ्यामुळे बाहेरून पाहणाऱ्या ऐश्वर्याला जास्त चीड येते. ती स्वतःची पुटपुटते की तुझी आई तुला सापडणार नाही, मी सापडू देणार नाही. यामुळे तिच्या नकारात्मक मानसिकतेचा ठसा पुन्हा एकदा उमटला जातो. खिडकीतून डोकावताना झालेला ऐश्वर्याकडून आवाज आणि त्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी दिलेला तात्काळ प्रतिसाद, थांब तिथेच, आत्ता तुझी वरात काढतो. हा सीन प्रेक्षकांसाठी हायलाईट ठरला, कारण ऐश्वर्याला पकडलं जाईल असं वाटतं असतानाच ती धूम ठोकून पळते. या क्षणी एक तणावपूर्ण सस्पेन्स प्रेक्षकांना थोडा श्वास घ्यायला लावतो. पुन्हा लताबाईंकडे वळल्यावर कथा भावनिक अंगाला स्पर्श करते. माया स्वतःलाच दोष देते की जर तिनं धाडस दाखवलं असतं तर आपण कायममध्ये सुटलो असतो. आता मात्र तिच्यामुळे दोघी कायमचं अडकून पडतील असं तिला वाटतं. तिचं रडणं, स्वतःला दोष देणं हे खूप हृदयद्रावक आहे. या भागामध्ये एकीकडे भीती, एकीकडे चातुर्य आणि एकीकडे आत्मग्लानी अशी तीन वेगवेगळ्या भावना एकाच वेळी उलगडल्या गेल्या. लताबाई मायाच्या नात्यातील आईपण, जानकीचं डोकं शांत ठेवून आखलेली योजना, इन्स्पेक्टर साहेबांचा चपळ सहभाग आणि ऐश्वर्याची कुरूप मानसिकता या सगळ्यांनी मिळून एपिसोड खूपच ताकदीचा झालेला आहे. आत्ता प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे, ऐश्वर्या पुढे काय पाऊल उचलेल? लताबाई आणि माया सुटेल का? आणि जानकीच्या या खेळीनंतर ऐश्वर्या अजून किती धोकादायक बनेल? लताबाईंच्या व्यक्तिरेखेमधून धैर्य, आशावाद आणि बुद्धिमत्ता प्रकर्षाने जाणवते. त्या स्वतः संकटात अडकलेल्या असूनही मायाचा आत्मविश्वास ढळू देत नाहीत. उलट तिचा धीर वाढवतात आणि आपण अजूनही प्रयत्न सोडायचे नाहीत हा निर्धार स्पष्ट करतात. अपयशाला त्या पूर्ण पराभव मानत नाहीत. हा दृष्टिकोन मालिकेत एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इथूनच पुढील योजना आखण्याची दिशा मिळते. लताबाईंच्या संवादातून नियतीवरचा विश्वास आणि देवावरील श्रद्धा उमटते. त्या मायाला सांगतात की कदाचित देवानेच दोघींना एकत्र आणलंय, जेणेकरून त्या एकमेकींच्या मदतीने सुटू शकतील. या ठिकाणी मालिकेत एक भावनिक गहिराई दिसते. मायाला मात्र शंका येते की लताबाईंच्या अडचणींचा आणि त्यांच्या मुलगी जानकीचा काही संबंध तर नाही ना. पण लताबाई स्पष्ट करतात की जानकी सरळ मार्गी आहे. येथे ऐश्वर्याचं नाव उचलल्यानंतर मात्र सत्याच्या जवळ जाण्याची नवी वाट उघडते. लताबाई ऐश्वर्याच्या कारस्थानांचा पर्दाफाश करताना एक महत्त्वाचा धागा पुढे आणतात. ऐश्वर्या ही फक्त मुखवटा घालून फिरणारी, खोट्या चेहऱ्यांनी खेळणारी व्यक्तिरेखा आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले. ही कबुली ऐश्वर्या जवळून लपून ऐकते आणि पकडली जाण्याच्या भीतीने पळ काढते. इथे इन्स्पेक्टर आणि सौमित्र सारंग यांच्या मदतीने कथेत मोठं वळण तयार होतं. सारंग आणि सौमित्र दोघांच्या संवादातून ऐश्वर्याविरुद्धचं रोष आणि प्रतिशोधाची भावना प्रकट होते. एकदा का जानकी वहिनीची आई सापडली तर ऐश्वर्याला हादरवून सोडू, हा सारंगचा आत्मविश्वास ऐकताना प्रेक्षकांना थोडा दिलासा मिळतो. इथेच इन्स्पेक्टर सरांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरतो. त्यांनी योग्य वेळी साथ दिली नसती तर जानकी सौमित्रचं नाटक अपयशी ठरलं असतं. जानकीचा देवावर विश्वास आणि इन्स्पेक्टर सरांबद्दल कृतज्ञता हा भाग मनाला स्पर्शून जातो. ती त्यांना दादा म्हणते. हा एक भावनिक बंध तयार करणारा क्षण आहे. जेवणाच्या प्रसंगातून पात्रांमधली जवळीक आणि खरी आपुलकी अधोरेखित केलेली आहे. अशा दृश्यांमुळे मालिकेत केवळ थरार नाही तर मानवी भावना आणि कुटुंबातील ऊब प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. पण इन्स्पेक्टर सरांचं शेवटचं विधान या सगळ्यावर पाणी फिरतं. वरून येणाऱ्या प्रेशरमुळे केस लवकरात लवकर सोडवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. यामुळे तणाव वाढतो. एकीकडे वेळ संपत चालली आहे, तर दुसरीकडे ऐश्वर्याकडून खरी माहिती मिळवणं आवश्यक झालंय. यामुळे पुढील भागात संघर्ष, तपास आणि ऐश्वर्यावर मानसिक दबाव वाढणार हे स्पष्ट दिसतं. एकंदर पाहता हा भाग थरार, आशावाद आणि भावनिक बंध यांचा सुंदर संगम आहे. लताबाईंचं धैर्य, मायाची शंका, ऐश्वर्याची भीती, जानकीचा देवावरचा आणि श्रद्धेचा विश्वास आणि इन्स्पेक्टर सरांच्या दडपणाखालील संघर्ष हे सगळं पुढच्या घटनांसाठी रंगभूमी तयार करतं.
तर मित्रांनो, हा होता घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा 4 सप्टेंबर 2025च्या भागाचा सखोल आढावा. आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीपेक्षा थोडा वेगळं काहीतरी ठेवलेलं आहे. यात फक्त घटनाक्रम नाही तर पात्रांच्या भावना आणि त्यांच्या मानसिकतेचं खोलवर विश्लेषण आहे. तुम्हाला हा अंदाज आवडला का? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत नमस्कार.